हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि हा माझा गावाकडील दुसरा दिवस आहे। तर इथं माझी मस्त अशी आंघोळ वगैरे झालेली होती आणि चुलीवरतीच पाणी तापवलेलं होतं आंघोळीसाठी आणि इथं सगळे बच्चे कंपनी आणि सगळेजण उठून बसलेले होते चुलीला जाळ घालायसाठी आणि खूप थंडी लागत आहे गावाला, त्याच्यामुळे कोणालाही जास्त करून आंघोळ करायची इच्छा नव्हती कारण खूप थंडी आहे। चिकू पण इथं उठून बसलेला आहे आंघोळ। त्याच्यानंतर मी तयार होऊन वगैरे बाहेर आले होते, थोडासा बाहेरचा व्ह्यू सकाळचा दाखवायचा होता त्याच्यासाठी आणि जे मी रात्री नेल आर्ट केलं होतं तेही मला दाखवायचं होतं। ते फर्स्ट टाइम केल्यामुळे मी खूप थोडी एक्साइटेड होती त्या गोष्टीसाठी, तर त्याच्यामुळे सतत मला त्याच्याकडेच लक्ष जात होतं आणि त्याच्यामुळे एक फायदा असा होता की ते दिसत होतं छान, पण दुसरं असं झालं होतं की त्याच्यामुळे मला काहीच काम करता येत नव्हतं। थोडंसं ते लसत होतं त्याच्यामुळे सारखं तिकडेच लक्ष जात होतं माझं। नंतर थोडासा व्हिडिओ काढला आणि त्याच्यानंतर मी किचन मध्ये आले होते। तर इथं आवनसाठी थोडासा चहा बनवला होता आणि स्वतःसाठी थोडंसं गरम पाणी करून पिले होते कारण गावाला खूप थंडी आहे आणि त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मी थोडंसं गरम पाणी पिलं होतं। त्याच्यानंतर नाश्त्यासाठी पोहे वगैरे बनवायचे होते, तर तेच इथं मी साफ करत बसलेले होते। म्हटलं चला थोडंसं पोहे वगैरे सगळ्यांचा नाश्ता झाला तर आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणजेच माझा सासरी जायचा विचार चाललेला होता। एक दिवस आले होते तर म्हटलं चला तिकडे पण जाऊन येऊया, म्हणून आमचं थोडंसं उरकायचं चाललेलं होतं। पण नंतर पोहे वगैरे बनवायची थोडीशी तयारी चालू होती, तर इथं मी कढीपत्ता घेण्यासाठी बाहेर आले होते। तर गावाला हे एक फायदा असतो की सगळे झाडे दारातच असतात, म्हणजे कढीपत्ता असो किंवा कोथिंबीर वगैरे जण लावतात, मिरच्या लावतात। असं इथं आमच्या इथं थोडंसं कढीपत्त्याचं छोटंसं झाड आलं होतं, तर आम्ही फ्रेश असा कढीपत्ता तिथूनच तोडून घेतो जसा लागेल तसा। आणि मला पण असं खूप आवडतं फ्रेश गोष्टी घ्यायला, जसे मिरच्या असो किंवा कढीपत्ता असो किंवा कधी कधी छोटी छोटी वांग्याची झाडं असतात। आता सध्या ते लावलेली नव्हती, पण आता कढीपत्त्यावरतीच काम चालवलेलं होतं, तर इथं पटकन कढीपत्ता तोडून घेतला आणि नंतर पोहे बनवण्यासाठी आतमध्ये आले होते। इथं सगळेजण जॅकच्या पाठी लागलेले होते। जॅकला एका जागेवर बसू वाटत नाही, तो खूप भुंकत होता सगळ्यांच्या वरती। आणि इथं किचन मध्ये मी आले कढीपत्ता घेऊन, तर इथं माझी बहीण कॉफी बनवत होती स्वतःसाठी आणि इथं बघू शकताय तिला साखर किती लागते, म्हणजे ती साखर प्रेमीच आहे, तिला चहा पण एवढाच गोड लागतो। आणि मी तिला बोलले किती साखर घेतली, त्याच्यावर तिला खूप हसायला आलं होतं। एवढं सारं गोड साखर खाऊन सुद्धा किंवा चहा वगैरे तर तिला खूप गोड लागतो। जर आपण चहा बनवायला कमी गोड असेल तर वरून साखर टाकून ती चहा पिते, एवढं गोड तिला लागतं, तरी सुद्धा ती एवढी बारीक आहे। आणि इथं आम्ही एवढं डाएट करू कुठे काही करू तरी पण आम्ही काही कमी व्हायचं नाव घेत नाही। तर चला, तर इथं तिचं कॉफी वगैरे प्यायचं चाललं होतं आणि त्यानंतर जेवणाची पण मम्मीची लगबग चालू होती, कारण माझ्या भावाचे पण एक फ्रेंड येणार होता, त्यांची गाडी घेऊन त्यांचं पूजन वगैरे करायचं होतं, तर त्यांनाही जेवणासाठी सांगितलेलं होतं। त्याच्यामुळे आज निम्मा नॉनव्हेजचा बेत होता आणि निम्मा व्हेजचा बेत होता, कारण कोण नॉनव्हेज खातं कोण व्हेज खातं वारानुसार, असंच आमचं 2 दिवस चालू होतं। तर त्याच्यानंतर जेवण बनवायच्या आधी आम्ही या सगळ्यांनी आधी पोहे वगैरे खायला घेतले होते सगळ्यांनी एकत्र बसून, आणि नाश्त्यासाठी या अशा प्लेट्स वगैरे घेतलेल्या होत्या कारण जास्त माणसं असल्यामुळे खूप भांडी निघत होती। आणि म्हणून म्हटलं चला या अशाच प्लेटमध्ये नाश्ता करूया, आणि खूप छान वाटत होतं नाश्ता करायला। आम्ही इकडं बाकीची कामे उरकेपर्यंत पप्पा बाकी सगळे बच्चे कंपनीला घेऊन बाईकवरनं फेरफटका मारून आणत होते आणि बघा कसे सगळे एकत्र बसलेले आहेत। तर मुलांना अशी काही मजा करायला भेटते गावाला, त्याच्यामुळे ते सगळेजण खुश असतात। तर इथं पप्पांनी त्यांना फिरवून आणलं होतं, बोले घरात खूप मस्ती करते तर थोडंसं मी राऊंड मारून आणतो। तोपर्यंत इथं आमचा स्वयंपाक वगैरे बनवून झालेला होता, मस्त असं चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्का बनवलेला होता आणि बाकीच्यांच्यासाठी व्हेजमध्ये आणि मटकी वाटाणा वगैरे अशी भाजी बनवलेली होती, ती पण छान झालेली होती। आणि भात आणि भाकरी आणि चपात्या असं सगळं काही बेत होता। त्याच्यानंतर आम्ही काल येताना हे असं केक छोटेसे घेऊन आलेलं होतं, कप केकच होते आणि असे केक खूप छान लागतात खायला। तर हे स्वयंपाक करत करत आमचं सगळ्यांचं खायचं चाललं होतं, सगळ्यांना थोडीशी भूक लागली होती, तर जेवायला थोडा टाइम होता, तोपर्यंत ते खाऊन घेतल्यानंतर जेवणाची तयारी केली। तर इथं असे सगळे जेवणाची ताटं वगैरे करायचे चाललेले होते, तर जेवण वगैरे करून मग गाडी वगैरे पुजायची होती। मग इथं मम्मी सगळ्यांना जेवण वगैरे वाढत होती। त्याच्यानंतर चिकूला पण आणि शर्वरीला पण त्यांच्यासोबत जेवायला बसवलेलं होतं। चिकूला पण असं सगळं ताटामध्ये वाढून हवं असतं, जसं की मोठे जेवतात तसं तिला सगळं पाहिजे असतं,
तर इथं बघा सगळ्यांच्या सोबत पंक्तीला ती जेवायला बसलेली आहे. बाकीच्यांना जे वाढलं असेल तेच तिला हवं असतं, म्हणून ती एकावर एक ऑर्डर सोडत होती की मम्मा हे हवंय ते हवंय. मग त्याच्यानंतर त्यांना सगळ्यांना जेवायला वगैरे दिलं आणि थोडंसं जेवण वगैरे करून नंतर आम्ही गाडी पूजन करायला घेतलेली होती. तर पहिल्यांदाच आपल्या घरी गाडी आली होती म्हणून त्याचं पूजन चालू होतं. आपल्याकडे अशी पद्धत आहे, कोणी गाडी घेतली तर आपल्या घरी पहिल्यांदा आल्यावरती त्या व्यक्तीला असा पोशाख वगैरे करायचा असतो आणि गाडीचं पूजन वगैरे करायचं असतं. तर तेच आमचं करायचं चाललेलं होतं. तर इथं चिकूला पण करायचं होतं म्हणून त्याला पण दिलं होतं करण्यासाठी आणि त्याच्यानंतर शर्वरी तिला पण पूजन करायला दिलं होतं, कारण आम्ही 4 जणीच होतो. मग 5 जणीसाठी शर्वरीला पण दिलं होतं. त्याच्यानंतर जो काही मानपान असतो ते सगळं पप्पांनी तर करून घेतलं होतं. गाडीला नारळ वगैरे फोडून घेतलेला होता आणि त्याच्यानंतर आम्हाला जे सासरी जायचं होतं तो प्लॅन कॅन्सल झालेला होता. काही कारणामुळे आम्हाला तिकडे जाता आलं नाही आणि मग म्हटलं चला आता पाठच्या आठवड्यातच आलो होतो, म्हटलं नेक्स्ट टाइम परत आलो की तिकडे जाता येईल. म्हणून आम्ही नंतर इथं सगळं गाडीचं वगैरे पूजन करून घेतलं आणि तिकडे जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला. आणि नंतर जेवण वगैरे तर सगळ्यांची करून झालेलेच होते. बॅग पॅकिंग वगैरे राहिले होते, कारण आम्हाला संध्याकाळीच मुंबईला निघायचं होतं, कारण शरूचं स्कूल वगैरे पण होतं. कारण आम्ही 1 दिवसासाठी आलेलो होतो. त्याच्यामुळे शर्वरीचं कसं डान्स प्रॅक्टिस वगैरे पण चालू आहे ॲन्युअल फंक्शन असल्यामुळे. त्याच्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढून झाले, व्हिडिओ वगैरे काढून झाला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण गेलो होतो साक्षीच्या पार्लरला. तर इथं बघा त्यांनी मध्येच 1-2 महिन्यापूर्वी त्यांचं ओपनिंग केलेलं होतं, पण मला तेव्हा पण यायला जमलं नाही. तर म्हटलं चला आता मागच्या वेळेस पण आले होते मागच्या आठवड्यात, तेव्हा पण मला इकडे येता आलं नाही, कारण आम्ही तास 2 तासासाठी आलेलो होतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आज जाऊन येऊया, भेट बघून येऊया कसं आहे पार्लर वगैरे, कसं गोष्टी आहेत त्या. त्याच्यानंतर इथे पण बघू शकताय तुम्ही मी चिकूचा व्हिडिओ काढता काढता पुन्हा स्वतःचे नेल्स बघत होते आणि खूप छान वाटत होते. त्याच्यानंतर बहिणीने एवढा खूप फोर्स केला की मी फर्स्ट टाइमच असं काही ट्राय केलेलं होतं. त्याच्यानंतर माझा असा काही चेहऱ्यावरती ग्लो आला होता. मी पहिल्यापासून कधी अशा काही गोष्टी केल्या नव्हत्या, फर्स्ट टाइमच हे असं ट्राय केलेलं होतं. तर तिने खूप फोर्स केला होता, त्याच्यामुळे मी केलं होतं हे. आता काय माहिती अजून 1-2 दिवसात कसा ग्लो येतोय काय होतं याच्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही, पण तरी पण तिच्या फोर्स खातीर मी करून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर पार्लरमधील बाकीचे सगळे कामे झालेली होती. तर तिचं पण थोड्या दिवस पार्लर बंद होतं, तिला बाहेर काही ऑर्डर्स होत्या त्याच्यामुळे थोडंसं ते पण नीटनेटकं करून ठेवायचं होतं. तर ती बोलली उद्या आल्यावरती मी सगळं नीटनेटकं करून घेईन. मग त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं भूक लागली होती, कारण खूप वेळ आम्ही पार्लरमध्येच होतो. मग त्याच्यानंतर तिने शटर वगैरे बंद करून घेतलं, लॉक वगैरे केल्यानंतर आम्ही इथं असं मस्त असं कॅफेमध्ये आलेलो होतो. तर इथलं खूप फेमस आहे हे कॅफे. तर आम्ही जेव्हा पण येईल तेव्हा इथं असं पिझ्झा बर्गर किंवा असं काही गोष्टी ट्राय करत असतो. तर इथं आम्ही सुरुवातीला पिझ्झा मागवलेला होता, म्हणजे ऑर्डर सगळ्याच गोष्टी केल्या होत्या पण त्या एक एक करून येत होत्या. मग त्याच्या आधी पिझ्झा आला होता, मध्ये सगळ्यांनी थोडा थोडा पिझ्झा खाऊन घेतला होता आणि घरी पण पार्सल घेऊन जायचं होता, कारण घरी शर्वरीला आम्ही पिझ्झा आणतो ह्या आशेवरतीच घरी ठेवलेलं होतं. आणि आणि माझ्या बहिणीचा पण मुलगा आहे त्याला पण घरी ठेवलेलं होतं, मग त्यांच्यासाठी पण पिझ्झा घेऊन जायचं होतं. मग त्याच्यासाठी आधी आम्ही तिथं स्वतः पिझ्झा वगैरे खाऊन घेतला. त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज वगैरे असं मागवलेलं होतं आणि सँडविच मागवलेलं होतं, ते पण आम्ही ट्राय केलं, खूप छान होतं. त्याच्यानंतर आम्हाला सोडायसाठी गाडी नव्हती, कारण माझा भाऊ आहे तो बाहेर त्याच्या फ्रेंडच्या इकडे त्याची गाडी घेऊन गेलेला होता आणि त्याच्यामुळे मग इथं आम्हाला एसटीनं प्रवास करायचा होता. आणि चिकूचा हा एसटी मधला पहिलाच प्रवास होता, कारण प्रत्येक वेळी ती झाल्यापासून आम्ही गाडीनेच प्रवास करत होता किंवा ट्रॅव्हल्सनी एसटीने कधी गेलोच नाही. म्हणून तिच्या काही मुवमेंट्स म्हटलं व्हिडिओमध्ये क्लिक करून ठेवावे, म्हणून तिचे इथे मी व्हिडिओ वगैरे काढले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी पोचलो होतो. मग घरी गेल्यावरती शरूने आणि तस्मूने म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाने मस्त असा पिझ्झा एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर माझ्या भावाच्या लग्नाचे फोटो अल्बम होते ते सगळे इथं पाहत बसलो होतो आम्ही. तर चिकू पण खूप एक्सायटेड होते ते फोटो वगैरे बघायला. मग इथं आम्ही फोटो वगैरे बघितले आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे काही जास्त केलं नाही, कारण आम्ही येताना सगळं खाऊन आलेलो होतो. नंतर बॅग वगैरे पॅक केल्या होत्या. इथे माझ्या लग्नाचा पण अल्बम होता, ते पण चिकू बघत होती. तर तिला मम्मा बघून खूप छान वाटत होतं. इथं पण बघा भावाच्या लग्नातले सगळे फोटो आहेत. त्याच्यानंतर फोनमध्ये थोडेसे माझ्या लग्नातले पण मी फोटो व्हिडिओ काढून घेतले होते, कारण तिकडे माझ्याकडे अल्बम नव्हता, म्हणून मी फोटो वगैरे असावेत म्हणून ते सगळे व्हिडिओ वगैरे काढून घेतले. त्याच्यानंतर फायनली आमची निघायची टाइम झालेला होतो. मग सगळ्यांना बाय केलं, आजीला वगैरे पण बाय केलं. तिला तर काय उठून बाहेर येता येत नाही, त्यामुळे तिला आधीच आम्ही बाय वगैरे करून बाहेर येऊन उभं राहिलेलो होतो. तर इथं बघा चिकूच्या मावाला काय चिकूला सोडवत नव्हतं. त्याच्यानंतर सगळ्यांना बाय वगैरे केलं होतं
आणि जो तस्मो आहे तो माझ्याकडे जास्त काही येत नाही. जेवढी चिकू सगळ्यांबरोबर जाते तेवढा तो जात नाही. तर तो माझ्याकडे काही येतच नव्हता. मग त्याला कसं तरी बाय वगैरे केलेलं होतं आणि तर चिकूच माऊला सतत काय ना काय तर चिडवतच असते. मग त्याच्यानंतर परत आम्ही गाडीमध्ये बसलो. सगळ्या बॅग वगैरे टाकून घेतलेल्या होत्या आणि तर बाय करत चाललं होतं. माऊला बाय करण्यासाठी चिकू खूप एक्सायटेड होती. अरे पोच नक्की कसं त्याचा पाय उच. तर सगळ्यांना बाय वगैरे करून आम्ही निघालो होतो. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आणि माझी माहेरची माणसे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.